जिओग्राफी, भूगोल. किती वेळेस ऐकला असेल शब्द हा? खूप वेळेस, मेनी अ टाइम्स. येस, मेनी अ टाइम्स. बट कधी विचार केला काहीच की व्हॉट एक्झॅक्टली इट मीन्स बाय जिओग्राफी आणि टॉपिकच्या अकॉर्डिंग त्याचे ब्रांचेस काय काय असते? येस, पहिले आपण जिओग्राफी काय जस्ट बघूयात आणि त्याच्यानंतर ब्रांचेसवर डिटेल डिस्कशन करूया. सो जिओग्राफी काय? बघा, जिओग्राफी हा जो वर्ड आहे हा सिम्पली दोन कीवर्ड्स पासून बनलाय. एक आहे जिओ, याचा अर्थ दी अर्थ, ग्रीक वर्ड्स आहेत, आणि ग्राफीन और ग्राफोज दॅट मीन्स टू राईट और टू डिस्क्राइब. ओके, सो दिस टू डिस्क्राइब. सो जिओग्राफीचा मिनिंग होतो इट इज ए सिम्पली ब्रांच और सायन्स जो अर्थला डिस्क्राइब करतो किंवा अर्थला स्टडी करतोय. सो मग अर्थवर जे काही फिनॉमिनाज आहेत ते सगळे फिनॉमिनाज स्टडी करणं इज बेसिकली व्हॉट जिओग्राफी इज. मग आता जर का तुम्ही बघितलं तर तुम्हाला या अर्थ सरफेसवर बघा व्हेरियस फिनॉमिना दिसतात. लँड आहे, ओशन आहे, आयलँड्स आहेत, ओशन मधल्या मुवमेंट्स आहेत, है ना, व्हेरियस फिनॉमिनाज आहे. इथे प्लांट्स आहेत, व्हेजिटेशन, इथे आईस कव्हर आहे, है ना, इथे व्हेजिटेशन्स आहेत, अमेझॉन फॉरेस्ट, राईट, आणि व्हेरियस फिनॉमिनाज आहेत. मग आता अर्थ इज नॉट ओनली अबाउट नॉन लिव्हिंग अस्पेक्ट, है ना, फक्त लँड आणि ओशन एवढाच अर्थ नाहीये. लक्षात ठेवा एक गोष्ट की अर्थ याच्याही पेक्षा जास्त आजच्या डेटला जर का बघितलं तर यू अँड मी, है ना, आज ह्युमन इज सो वाईड स्प्रेड दॅट की ह्युमन तुम्हाला माउंट एव्हरेस्ट पण सापडेल आणि ह्युमन तुम्हाला अंटार्क्टिका साऊथ पोलवर पण सापडेल. एवढा अबंडंट स्पेशीज आहे हा ह्युमन. मग आता जिओग्राफी जो आपण टिपिकली स्टडी करतो किंवा टिपिकली कन्सिडर करतो की तिथे फिजिकल अस्पेक्ट स्टडी होणार, एक ब्रांच आहे जिओग्राफीची ज्याला आपण म्हणतो फिजिकल जिओग्राफी. काय मग फिजिकल जिओग्राफी? फिजिकल जिओग्राफी इज सिम्पली दॅट पर्टिक्युलर ब्रांच ऑफ जिओग्राफी जिथे आपण अर्थचे नॉन लिव्हिंग अस्पेक्ट जनरली स्टडी करतो. जनरली, ठीक आहे, लाईफचा पण रोल येईल बट कंपॅरेटिव्हली लेस. सो नॉन लिव्हिंग अस्पेक्टला जर का आपण स्टडी करत असू, ओके, जिओग्राफीच्या, त्याला काय म्हणणार आपण? फिजिकल जिओग्राफी. आणि तुम्ही जिओग्राफी ऑप्शनल किंवा जनरल जिओग्राफीची तुमची जी मिनिंग असेल, अंडरस्टँडिंग, ही फिजिकल जिओग्राफीचीच आहे. मग फिजिकल जिओग्राफीचे काही सब ब्रांचेस आहे, जशी फर्स्ट ॲस्ट्रॉनॉमिकल जिओग्राफी. ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे स्पेस, मग सोलार सिस्टीम, युनिवर्स कसा फॉर्म झालाय, काय आहे, व्हेरियस फिनॉमिना, या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर जिओमॉर्फॉलॉजी इट मीन्स की अर्थ आणि सरफेस रिलेटेड. सो मग रॉकचे टाईप, इंटेरियर ऑफ दी अर्थ, त्याच्यानंतर वेदरिंग, इरोजन आणि रिलेटेड फिनॉमिना, सगळं जिओमॉर्फॉलॉजी. क्लायमेटॉलॉजी, हवामान, वेदर, ग्लोबल वॉर्मिंग, ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट, हीट बजेट, क्लायमेटचे डिफरंट टाइप्स, विंड्स, प्रेशर, टेम्परेचर आणि सगळे फिनॉमिनाज, हा क्लायमेटॉलॉजी. सॉइल जिओग्राफी, मग सॉइल काय असते, सॉइलचे लेयर्स काय असतात, सॉइलचे होरायझन्स काय असतात, सॉइल डिफरंट स्टडी कसा करतात, सॉइलमध्ये काय काय डिफेक्ट होतात, काय काय न्यूट्रियन्स असतात आणि त्याचा डिस्ट्रीब्युशन कसा आहे, ठीक आहे. ओशनोग्राफी, ओशन काय आहे, ओशनचे व्हेरियस फीचर्स काय, बे काय, गल्फ काय, देन स्ट्रेट काय, इस्थेमिस काय, ओशन करंट, टाइड्स, वेव्स, ओशानिक रिसोर्सेस, हा सगळा एरिया ओशनोग्राफी मधला. ओके, त्याच्यानंतर बायोजिओग्राफी, बायो इट मीन्स लाईफ. सो लाईफचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे ऑन दी अर्थ सरफेस, हा आहे बायोजिओग्राफी. बघा, ही झाली फिजिकल जिओग्राफी ॲज ए फर्स्ट ब्रांच. पण जेव्हा आपण कन्सिस्टंट फिजिकल जिओग्राफी स्टडी करतोय तेव्हा कळालं की यार फिजिकल जिओग्राफी स्टडी करून ह्युमनचा किंवा लाईफचा सिग्निफिकंट रोल इथे रिफ्लेक्ट होत नाहीये, है ना, की जिओग्राफीचा ऍक्च्युअली ह्युमन किंवा तुमच्या आणि माझ्या आयुष्यात काय रोल आहे हा रिफ्लेक्ट होतच नाहीये. मग जिओग्राफी आपण का स्टडी करायचा? दॅट इज अ मच व्हॅलिड क्वेश्चन, बरोबर. मग अशा केसमध्ये एक पॅरलल ब्रांच सुद्धा इव्हॉल्व होत होती जिओग्राफीमध्ये, जिचं नाव होतं ह्युमन जिओग्राफी. सो ह्युमन जिओग्राफी सिम्पली दॅट ब्रांच की जो अर्थला ह्युमन सोबत स्टडी कळतोय. इथे ह्युमन और मॅन आणि अर्थ यांचा आपण इंटर रिलेशनशिप स्टडी करतोय. दॅट इज व्हॉट ह्युमन जिओग्राफी इज. आणि म्हणून मग ह्युमन जिओग्राफी इज व्हेरी क्रिटिकल ब्रांच जी तुम्हाला आणि मला जिओग्राफीशी रिअल टाइम कनेक्ट करते. कळतंय तुम्हाला सिग्निफिकन्स ऑफ दिस. मग ह्युमन जिओग्राफीचे काही सब डिव्हिजन्स आहे, सब ब्रांचेस, जसं पॉप्युलेशन जिओग्राफी की मग पॉप्युलेशन, सेक्स रेशो, डिस्ट्रीब्युशन, डेन्सिटी, परत चाइल्ड सेक्स रेशो, ठीक आहे, लिटरसी रेट, हे सगळे फिनॉमिना, सेन्सस.
त्याच्यानंतर अँथ्रोपोजिओग्राफी म्हणजे ह्युमन, अँथ्रो इट मीन्स ह्युमन. सो अँथ्रो ह्युमनला सेंटर ठेवून जिओग्राफीची अजून अंडरस्टँडिंग. इथे ह्युमन प्लस अर्थ आणि अदर फॅक्टर्स आहे, इथे ह्युमन अँड अर्थ मेनली है ना, किंवा ह्युमनचा डॉमिनंट रोल. त्याच्यानंतर पॉलिटिकल जिओग्राफी, बिलकुल की पॉलिटिकल जिओग्राफी म्हणजे जिओग्राफी, जिओ पॉलिटिक्स हा वर्ड ऐकला असेल. जिओ पॉलिटिक्स बघा, याच्यामध्ये जिओ प्लस पॉलिटिक्स म्हणजे जिओग्राफीमुळे काही पॉलिटिक्स होतंय आणि तोच आहे जिओ पॉलिटिक्स. बरोबर की इंडिया आणि चायना, इंडिया आणि पाकिस्तान, इंडिया आणि अफगाणिस्तान. बघा हे जर का आपला बोलिव्हिया सोबत का इश्यू नाहीये, आपला ब्राझील सोबत काय इश्यू नाहीये, वन ऑफ द रिझन इज जिओग्राफी. येस, सो जिओ पॉलिटिक्स किंवा पॉलिटिकल जिओग्राफी. देन सोशल जिओग्राफी, ट्रायब्स, त्यांचं कल्चर, त्यांचं इम्पॅक्ट. देन कल्चरल जिओग्राफी, कल्चर कशी इव्हॉल्व्ह होतात, डिफरंट कल्चरल रिजन्स आणि त्यांचे कनेक्ट. इकॉनॉमिक जिओग्राफी, ऍग्रिकल्चर, इंडस्ट्री, देन रिसोर्सेस, ओके, आणि ट्रान्सपोर्टेशन, ट्रेड आणि ट्रान्सपोर्ट. मग हे एरियाज आहे इकॉनॉमिक जिओग्राफी. हिस्टॉरिकल जिओग्राफी, हिस्ट्री शुड बी स्टडीड जिओग्राफिकली अँड जिओग्राफी शुड बी स्टडीड हिस्टॉरिकली. इमॅन्युअल कांट, राईट. तो जर्मन फिलॉसॉफरचं म्हणणं होतं की हिस्ट्री आणि जिओग्राफी फार इंटरकनेक्टेड, दे आर लाईक सिस्टर ब्रांचेस, तो दे शुड बी स्टडीड अकॉर्डिंगली. आणि त्याच्यानंतर सेटलमेंट जिओग्राफी, अर्बन सेटलमेंट, रुरल सेटलमेंट, त्यांचे प्रॉब्लेम्स, ते कसे डेव्हलप होतात, कशा स्टेजेस आहेत, या सगळा एरिया हा आहे ह्युमन जिओग्राफीचा. सो आपल्या एनसीआरटीज मध्ये किंवा रेफरन्स बुक्स मध्ये सुद्धा तुम्हाला या दोन मेजर ब्रांचेस सापडतील. एक नवीन ब्रांच इव्हॉल्व्ह होतीये, ती आहे रिजनल जिओग्राफी. मग रिजनल जिओग्राफी इट मीन सिम्पली की रिजनला, अर्थला टोटल स्टडी नाही करायचं, अर्थला डिवाइड करायचं इंटू पार्ट्स, कंपार्टमेंट, आणि तिथून मध्ये स्टडी करायची, दॅट इज रिजनल जिओग्राफी. मग त्याचे तीन बेस्ड ऑन देअर साइज, मॅक्रो रिजन, मिझो रिजन किंवा मायक्रो, छोटे रिजन्स आहे, राईट. ही झाली थर्ड ब्रांच, दॅट इज इन दी मेकिंग हाऊवेअर. आय होप जिओग्राफीच्या या ब्रांचेस तुम्हाला क्लिअर आहेत. काही डाऊट्स असतील तर लेट मी नो इन द कमेंट बॉक्स. अजून काही टॉपिक्सवर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते सुद्धा मला कळवा. थँक्यू.